कवरद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, सद्गुरुनाथ संत कैकाळेश्वर महाराज की जय. ओम श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम गोविंद गोपाल कृष्णाय नमः. माता म्हणे न म्हणो तुझ देव, म्हणून आलंगिला माधव. बरं म्हणले बाळा, तुला मी देव नाही म्हणत असं म्हणून जोडपोट घेतला आणि पोटोशी धरला आणि काय म्हणू लागल्या, धन्य यशोदेचा भाव संभाव्य पुण्य तिचे. अनंत जन्मीचं पुण्य तिचं फळाला आलं म्हणून साक्षात वैकुंठनाथ कृष्ण रूपाने त्यांच्या घरी आले, त्यांच्या पोटी जन्माला आले. हा क्षीरसागर विलासी लीला दावी निज भक्ताशी, न दावी आपुल्या थोरविशी, अपार कर्तृत्व करुनिया. साक्षात क्षीरसागर विलासी म्हणजे क्षीरसागरामध्ये शेषशय्येवर झोपलेला हा वैकुंठनाथ लीला दाखवण्यासाठी, भक्तांना लीला दाखवण्यासाठी त्यांनी ह्या पृथ्वीवर नंदराजाच्या आणि यशोदेच्या घरी जन्म घेतला. न दाव्या पुल्या थोरविशी, अपार कर्तृत्व करुनिया. आणि अपार कर्तृत्व करुणेला दाखवत आहेत प्रभू. अद्भुत करुणे चरित्राते, खेळे गोळ्या सांगाते. अद्भुत चरित्र, अद्भुत लीला दाखवत आहेत. श्रेष्ठपण ठेवले परते, मानवी वेश धरुनिया. आणि खरं स्वरूप बाजूला ठेवून मानव वेशामध्ये जन्म घेऊन थोरपण श्रेष्ठपण जगाला दाखवत आहेत. यावरी मथुरापुरीत जाण, काय झाले वर्तमान. आणि मथुरा नगरीमध्ये काय झालं आहे हे आता भगवंत दाखवत आहेत. अकस्मात ब्रह्मानंद कंस सभेशी प्रकटला. आणि अकस्मात ब्रह्मानंद कंस सभेशी प्रगटला म्हणजे साक्षात मथुरेमध्ये कृष्ण प्रगटले. कंसे नारदाशी पूजले, सकल वर्तमान निवेदिले. ब्रह्मानंद म्हणजे साक्षात देव ऋषी नारद कंसराजाच्या सभेमध्ये प्रगट झाले. ए रो म्हणे तुझं नाही समजले, वर्तमान पैक. आणि देव ऋषीनाथ म्हणले, अरे मूर्ख माणसा, तुला मला जी गोष्ट म्हणजे तुला काही समजले नाही अजून. दोघे पुत्रांनी रोहिणी, वसुदेवे गोकुळी ठेविली चोरुणी. ते थोर झाले नंद सदनी, कृष्णानी बळीभद्र. अरे म्हणले रातोरात कृष्णाचा बलरामाचा जन्म झाला, तिकडे नेऊन पोच केला. कृष्ण जन्माला आले, तिकडे नेऊन पोच केले रातोरात. तुझे दैन्य, तुझे दैत्य धुरंधर, त्रिदशा शिजे अनिवार. अरे रावणासारखे बलाढ्य तुझे दैत्य असताना सुद्धा त्यांचा केला संहार. कृष्णे आणि बळरामे. आणि एवढ्या मोठ्या तुझ्या दैत्यांचा बलरामाने आणि कृष्णाने संहार केला, त्यांना मारून टाकलं. ऐकता हे वर्तमान, कंस क्रोधे फिरवी नयन. असं देवऋषीनाथ म्हणल्याबरोबर कंसाने इकडून तिकडे डोळे गरगरा फिरवले. म्हणे वसुदेव देवकी समारीन, शस्त्र घेऊन धाविन्नला. आता म्हणले मी वसुदेवाला आणि देवकीला मारून टाकतो म्हणून शस्त्र घेऊन निघाले. आला बंदिशाळे जवळी, मग नारद म्हणे ते वेळी. कुठं आला? ज्या ठिकाणी ज्या बंदिशाळेमध्ये वसुदेव आणि देवकी होते त्या ठिकाणी ते आले आहेत.
ही वृद्धे जरी तो आवधिली तरी अपकीर्ती लोकात. देवश्री नारदानं सांगितलं, अरे ह्यांचा जरी वध केलास तरी तुझी कीर्ती या त्रिभुवनामध्ये तुझ्या नावाला कलंक लावेल. शोधून मारी रामकृष्णाशी ही दोघे कासयावधिशी. ऐशे बोलोन कंसाशी नारदे त्याशी परतविली. अरे म्हणले बलरामाला श्रीकृष्णाला मारून तर तुला काय भेटणार आहे. जैसा मंदिरा लावून अग्न आपणची विजवी धावून. ज्याप्रमाणे एखादा वाईट माणूस असतो आणि तो एखाद्या घराला अग्नी लावतो आणि परत विजवायला सुद्धा स्वतःच जातो, त्याप्रमाणे हे देवऋषी नारद कळ लावून त्याला आणखी समजावून सांगून निघून गेले. आपणची विजवी धावून की पुरी दिदले लोटून ते आपणची काढले. एखाद्याला दरीवरून लुटून द्यायचं, लगेच बघायला यायचं की आला काला काला काय ह्याचा कडलोट झाला, याला वाचवायला पाहिजे होतं. अशा प्रकारे जेणे विष पाजिले धुरंधर तोची करू धावे उतार. आपणची पाठविले तस्कर धावणे काढले आपणची. आपणच म्हटले चोर पाठवायचे आणि त्या चोरांना आपणच पुन्हा म्हणायचं कशाला त्या ठिकाणी गेला होता आणि त्यांची चोरी केली. त्याप्रमाणे तैशी नारदे लावणी कळी सभेची दोघे सोडविली. कंस सभेशी तत्काळी येऊन या बैसला. त्याला डवसलं तर बरोबर, त्याला उंच झाडे शेंड्यावर चढवला आणि वरून ढकलूनही नारदाने दिला. कंस क्रोधे व्याप्त पूर्ण म्हणे उग्रसेना धरून. आणि कंस राजाने हुकूम दिला ताबडतोब उग्रसेनाला धोरणाना माझ्याकडे चुलता देवक आणून शृंखळा घाला दोघा ते. आणि ताबडतोब दोघांनाही या ठिकाणी आणा आणि लोखंडाच्या ज्या कड्या आहेत ते त्यांच्या हातापायामध्ये अडकवा. म्हणे यादव तितके जीवे मारा विष्णू भक्ताधीधरा. गाय ब्राह्मण सहारा शोधून या सत्वर. म्हणजे जेवढे यादव लोक आहेत तेवढला मारून टाका, जेवढे विष्णू भक्त आहेत त्यांना आधी धरा. गाये ब्राह्मण या सगळ्याचा संहार करा. हुडकून यांना काढा, शोधून काढा आणि मारून टाका. टाका घे यज्ञ मोडून कोणाशी करून द्यावे अनुष्ठान. सगळे यज्ञ नासूस करा आणि कोणालाही अनुष्ठान वगैरे करून देऊ नका. आनाव घे ऋषी धरुण मी सहारीन निज हस्ते. ऋषी मुनी संत कोणी सापडतील ते त्यांना धरून आणा, मी माझ्या हस्ते त्यांचा सहार करीन. टाकाव घे यज्ञ मोडून कोणाशी करून द्यावे अनुष्ठान. आनाव घे ऋषी धरुण मी सहारीन निज हस्ते. माझे सखे जरा संधाधिक काळ यवन माझा वशक. माझे जे सखे आहेत, माझे जे मित्र लोक आहेत ते माझे आवडते, त्यांना जरा संधाला बोलवा, काळ यवनला बोलवा. आणि शिशुपाळ वक्रदंत देख बाणासुर भौमासुर ह्या सर्वांना बोलवा. गरजोने कंस हाक फोडी म्हणे यादवा करा देश धडी. कंसे शस्त्र घेऊन तातडी उर्वीवरी आपटले. आणि भलं मोठी तलवार घेतली आणि पृथ्वीवर आपटली. यादव मथुरा सोडून राहिले गिरीकंदरी लपोनी. आणि यादवांनी ताबडतोब मथुरा सोडली आणि डोंगर कापारीने लपून राहू लागले. ऋषी पळती आश्रम टाकुनी म्हणत्यावनी ठाव दे. आणि ऋषीमुनी आपापले आश्रम सोडून पळत सुटले आणि भगवंताला विनवणी करतायत की आम्हाला कुठेतरी लपण्यासाठी बाबा जागा दे माधवा. वनोवने हिंडती कंसदूत गो ब्राह्मणांचा करती घात. असो नारद मुनी त्वरित गोकुळाशी पातला. आणि तिकडे कळ लावून दिले आणि कुठं आले, गोकुळामध्ये आले.
दे केले श्रीकृष्णाशी नमन, केले श्रीकृष्णाशी नमन, म्हणे लवकर टाकी कंस वधून. आणि कृष्णदेवाला इकडे सांगितलं, हे भगवंता लवकरात लवकर कंसाला गाड्या मारून टाक, ह्याला ठेवू नको जिवंत. गांजले गायाने ब्राह्मण, करी सोडवण विश्वेशा. तू ह्या जगाचा ईश्वर आहेस, ह्या त्रिभुवनाचा अनंत ब्रह्मांडाचा 14 भुवनांचा 21 स्वर्गांचा 7 पाताळांचा तू ईश्वर आहेस. तर आता काय करायचं ते बघ बाबा. केले श्रीकृष्णाशी नमन, म्हणे लवकर टाकी कंस वधून. गांजले गायाने ब्राह्मण, करी सोडवण विश्वेशा. धुरंधर दैत्य मारिला केशी, आता सत्वर वधी कंसाशी. अरे एवढा मोठा धुरंधर दैत्य केशीला मारून टाकलंस आणि आता ह्याला काय ठेवलंयस. ऐशे बोलोनी नारद ऋषी, ऊर्ध्व पंथे पै गेला. असं कृष्ण भगवंताला सांगून देव ऋषी नारद आकाश मार्गानं वैकुंठाला निघून गेले. ऐशे बोलोनी नारद ऋषी, ऊर्ध्व पंथे पै गेला. असो वनी खेळता लक्ष्मीवर, कंसे पाठविला वत्सासुर. आणि इकडं कंस राजानं काय केलंय, कृष्णाला मारण्यासाठी कोण पाठवलं, वत्सासूर पाठवला आहे. वत्स वेश धरुणी साचार, गायीमध्ये चरतसे. आणि एका बैलाचं रूप घेऊन तो त्या गायीमध्ये चरत आहे. गायी विलोकिता सर्वेश्वर, तो त्या माझी चरे वत्सासुर. आणि कृष्णाने एक झुळक अशी गायीकडे पाहिलं, म्हणे या गायीमध्ये हे दुसरा कोणतरी दिसतोय, म्हणजे हाच हा वत्सासुर आहे. पायी धरोनी सत्वर, मारिला गायी विलोकिता सर्वेश्वर, तो त्या माझी चरे वत्सासुर. पायी धरोनी सत्वर, आपटोनिया मारिला. तांदुळा माझी हरळ, डोळस निवडी तात्काळ. तांदळ असतो, कसे तांदळे पांढरे शुभ्र असतात, त्यामध्ये जर पांढरी गार असली तर लवकर सापडत नाही, पण तिला सुद्धा ती तांदूळ नीट करणारे ती बरोबर गार वेचून बाजूला फेकून देते. त्याप्रमाणे की ही सुवर्ण माझी पितळ, निवळे जैसे वेगळे. बघा, एकाच ताटामध्ये सुवर्णाचे सोन्याचे तुकडे आणि पितळेचे तुकडे ठेवले तर त्यामधलं सोनं हे ओळखूच येणार, आणि सोने एका बाजूला आणि पितळे एका बाजूला काढलं जाणार. की रत्ना माझी गार, की पंडिता माझी पामर. बघा, पंडिता म्हणजे अज्ञानी कोण आहे आणि पंडित कोण आहे. जसं सुशिक्षितामध्ये आणि अशिक्षितामध्ये कोण सुशिक्षित आहे आणि कोण अशिक्षित आहे हे कळतं. त्याप्रमाणे की पंडिता माझी पामर, की विप्रा माझी मार, आपोआप निवडे पै. आणि या समाजामध्ये कोण कुठं बसलंय हे सांगितलं जातं. की साधू माझी निंदका कुटील, की चंद्र माझी बाबुळ. आणि बघा, चंदनाचे झाडं आणि बाबळीचं झाड पाहिल्यावर लगेच ओळखू येतं. की कर्पुरा माझी ढेकुळ, आपणची निवळे पै. आता कापूर असतो आणि आपण कापूर त्या बाटलीतून बाहेर काढला आणि असा फेकला तर कापूर आणि बाकीचे खडे लगेच ओळखू येतील. तैसे चतुरे श्री करधरे, दैत्य निवडून मारिला स्वकरे. जैसा सूर पंक्तीत राहू तुरे, निवडून वदी मोहिनी. ज्याप्रमाणे समुद्र मंथनातून जे अमृत निघालं ते आकाश मार्गाने दैत्य घेऊन पळत असताना भगवंताचा धावा केला देवलोकांनी, सर्व देवी देवतांनी. आणि विष्णू भगवान मोहिनीरूपात प्रकट झाले आणि चोरून देवाच्या पंक्तीला चोरून बसले राहू महाराज. आणि
त्यांना ओळखलं कोणी? चंद्रदेवाने आणि सूर्यदेवाने ओळखलं आणि म्हणून त्यांना आता ते ग्रहण लागत असतं. पण ओळखलं ते चांगलं झालं. त्याच वेळी मोहिनी रूपामध्ये असणाऱ्या विष्णूने आपलं स्वरूप प्रगट केलं आणि सुदर्शन सोडलं आणि त्याचा वध केला. असो एके दिवशी घननीळ गवळी मिळाले सकळ, त्याचे म्हणे गोकुळ ओ सकरा पयाता. अरे म्हणले हे गवळे सगळे एकत्र आलेत हो आणि इकडंच आहेत सगळे. मग आता हे गोकुळ जे आहे हे तर कोण दिसत नाही. कंस बहुता विघ्नेकरी दैत्य धाडितो गोकुळावरी, वृंदावने सपरिवारी जाऊन या राहावे. आणि त्याला काय वाटायला लागलं सगळ्यांना की आता आपण गोकुळ सोडलं पाहिजे आणि वृंदावनामध्ये जाऊन राहिलं पाहिजे. मनात इच्छी श्रीवर वृंदावनी दैत्य धुरंधर, येणे मिशे समग्र वधोनिया टाकावे. आता म्हणले वृंदावनला जास्त दैत्य आहेत तर आपण वृंदावनच आता आपलं गाव समजूया आणि गोकुळ सोडून देऊया. म्हणजे त्या ठिकाणी भरपूर दैत्य येतील आणि आपल्याला दैत्याचा संहार करता येईल. वृंदावनी दैत्य धुरंधर, येणे मिशे समग्र वधोनिया टाकावे. आया लागी गवळिया सांगे श्रीपती, परी गवळी कदा न निगती. आणि जे गोकुळामध्ये गवळी लोक होते त्या सर्वांना नंदराजानं समजावून सांगितलं, पण कोणीही गवळी निघायला मागत नाही. न सुटे गृहाची गृहगती. बघा एखाद्याचं सुंदर घर आहे, मी म्हणतो साधं कोपट असू द्या, पण त्यानं ते कष्टानं बांधलेलं असतं, परिश्रम घेतलेला असतं त्यासाठी, त्यामुळे त्याला ते सोडू वाटत नाही. त्याप्रमाणे न सुटे गृहाची गृहगती, मग यदुपती काय करी. मग सरासर विचार केला नंदराजाने आणि काय म्हणतायत, काय करतायत. बळीरामानी जगज्जीवन, बोलती स्वर्गीचे गिरवाण, भोवते ऐकती गवळी जन, परी कोणा न कळे ते. आणि इकडं मात्र बलराम आणि कृष्ण हे स्वर्गातलं गीत गात आहेत, पण ते कोणाला कळत नाही. संकर्षणाशी म्हणे हरी, म्हणजे बलरामला श्रीकृष्ण काय म्हणतात, कौतुक दावावे क्षणभरी, धाक लाविल्या विन निर्धारी, गोकुळ ओस न करीती. म्हणली कृष्ण भगवंता, कोण म्हणतोय? बलराम म्हणतोय, हे कृष्ण सखा तू काय कर, काय तर चमत्कार दाखव, म्हणजे गोकुळातले लोक गोकुळ सोडायला तयार होतील. गोकुळा बाहेर गेले दोघे जण, संगे बहुत मुले घेऊन, शेषाने मधुसूदन काय विंदान मांडले. दोघ जण गोकुळ सोडून बाहेर गेले. पुल्या श्रींचे केस कुरळ, दोघे हाते तोडिती तत्काळ, काननात विखुरले सकळ, करणी न कळे ब्रह्मादिका. दोघांनी आपले डोक्याचे केस इकडे तिकडे उलटे सुलटे हलवले. एक एक केसापासून देख, शतांश शते निघाले वृक, मुलासहित यदुनायक आला गोकुळात पळोनी. जेवढे डोक्याला केस होते सगळे हलवले दोघांनी बी, आणि त्या प्रत्येक केसागणीस एक एक गोपाळ आणि गोकुळवासीत प्रगट झाला. कृष्ण बळीराम घराले, नंदाश म्हणती विघ्न ओढवले, वृक मागुती कानना गेले, कृष्ण इच्छे करुनिया. आणि पळत पळत आले. नंदराजाला म्हणतात कृष्णाच्या विच्छेमुळं तिकडं काय बघा विघ्न निर्माण झालंय. मग नंदा दिगवळी मिळवणी, निघते झाले ते क्षणी, गोकुळ ओस टाकुनी, वृंदावनी राहती सुखे. अहो म्हणले बरेच जण गोकुळ सोडून गेले आणि वृंदावनला सुखासुखी राहू लागले. वृंदावनी राहती सुखी, वाडे घालून अरण्यात, परिवारेशी राहिले समस्त. अहो म्हणले एवढं मोठं गोकुळ सोडून जंगलामध्ये काय लोक राहिलेत कोपटं घालून, जरा बघा तरी.
यमुना तिरी राम कृष्णनाथ गोपा समवेत खेळती. आणि यमुना तिरी राम म्हणजे बलराम आणि कृष्ण खेळत आहेत गोपाबरोबर. कंस प्रलंब दैत्य पाठविला, तेने गोपाळ विषे धरिला. मिसळला कापट्य कोणा न कळेची. आणि काय झालं तेवढ्यामध्ये, प्रलंब नावाच्या दैत्यानं गोपाळाचा वेश धरला आणि कृष्ण आणि सुदामामध्ये बलरामामध्ये जाऊन मिसळला. कापट्य कोणा न कळेची. आता रूप बदलल्यानंतर कसं कळणार त्याचं कापट्य काय आहे ते. पूर्वी सविरात्मजा वधावा लागुण, काळ नेमी विप्रवेश धरुण. बैसला त्या प्रकारे करुण, प्रलंब झाला गोपाळ. हाच काल नेमी पूर्वी ज्या टायमाला साक्षात हनुमान म्हणजे आणण्यासाठी निघाले, पर्वत आणण्यासाठी निघाले. लक्ष्मणाला ज्या टायमाला बाण लागला आणि लक्ष्मण मूर्छित पडला, त्या टायमाला द्रोणागिरी पर्वत आणण्यासाठी साक्षात हनुमान महाराज गेले. आणि जात असताना त्यांना रस्त्यामध्ये दुसऱ्याच बुवाचं रूप घेऊन त्याला अडवलं आणि त्यांचा टाइमपास केला. पण त्यांना सुद्धा हनुमंत भगवंतांनी रामकृपेनं ओळखलं. रामकृष्ण झाले भिडती, गडी समान दोठाई वाटिती. तो डाव परतला निसृती, प्रलंबावरी ते धवा. भगवंताने आणि बलरामाने त्याला ओळखलं की हा साला कापटे रूप धरून गोपाळाचं रूप घेऊन हा प्रलंब राक्षस आहे. आता ह्याच्यावर आपण डाव आणूया. त्यावरी बैसला संकर्षण, चालिला अरण्यात घेऊन. गोपानी जगत जीवन, दूर राहिले ते वेळा. आणि काय केलं, त्याला बैलाचं रूप घेतल्यावर त्या संकर्षण दैत्यानं बैलाचं रूप घेतलं त्यावेळी त्या बैलावर कोण बसलं, साक्षात संकर्षण म्हणजे बलराम. आणि त्या बैला घेऊन कुठे निघाले, जंगलामध्ये निघाले. आणि गोपांना पाठीमागून घेऊन जगजीवन म्हणजे कृष्ण भगवाने आपल्या गोपाळाबरोबर जंगलात निघाले. बळे भद्र पुसे तयाशी, अरे तू कोठे मजने तोशी. तव तो काहीच वचनाशी, न बोलीची सर्वथा. नीट चालला मथुरा पंथे, तो ओळखिला रोहिणी सुते. मस्तक त्याचा मुष्टिघाते, बळीभद्रे त्वरेने फोडिला. अरे म्हणा तुम्हाला कोण घेऊन निघालायस मथुरेला, असं म्हणल्याबरोबर बलरामाने एकच बुक्कासा मारला की त्याचं डोकं फुटलं. तव तो होणी विशाळ दैत्य, गतप्राण झाला. पडले प्रेत हरिपाशी बळीराम येत, झाला वृत्तांत सांगितला. आणि ठोसा एक मारल्याबरोबर त्यानं ते आपलं खरं रूप दाखवलं दैत्याचं आणि गतप्राण झाला. आणि हकीकत बलरामाने गोकुळाकडे येऊन कुणाला सांगितली, कृष्ण भगवंताला सांगितली. कंसा शिकला वृत्तांत, प्रलंब दैत्य पावला मृत्य. म्हणा माझी भयभीत, परम होत तो दुरात्मा. आणि प्रलंबासूर मेला ही बातमी कळल्याबरोबर कंस राजाला भय निर्माण झालं, तो भयभीत झाला. दुःखे वेवळा झाला थोर, तव तो बोलला बकासुर. आणि आपल्या मित्राला संकटात बघून, दुःखामध्ये बघून बकासूर काय म्हणतो, म्हणे मी मारीन साचार, राया शत्रू तुझे पै. ऐशाय कोणी बकासुर, पाठीला परमा नष्टा निवार. तो बक होणे पर्वताकार, मित्र जातिरी बैसला. आणि ज्या ठिकाणी हे गोप कृष्ण भगवान आणि बलराम बसले होते त्या ठिकाणीच हा दैत्य पर्वताचं रूप घेऊन थांबला. कोण,
हा बकासूर नावाचा दैत्य. बके धरले बक ध्यान, आणि नंतर काय केलं, बगळ्याचं रूप धारण केलं. इच्छित कृष्णाचे आगमन, रात्रंदिवस चिंतन, हरि वाचून तया नाही. रात्रंदिवस हा बकासूर बगळ्याचं रूप घेऊन कृष्णाची वाट बघत बसला आहे सारखा. कृष्ण कधी येईल, कृष्ण कधी येईल, कृष्ण कधी येईल. जलप्राशन आले गोपाळ, आणि तेवढ्याच वेळामध्ये पाणी पिण्यासाठी कोण आलं, साक्षात गोपाळ लोक आले. तो पर्वताकार बैसला सवळ, गोप भ्याले तत्काळ, गेले हरीस सांगावया. अरे म्हणले ती केवढा मोठा पर्वताकार बगळा आहे त्या ठिकाणी. कृष्णा चल चल बाबा चल. कृष्णा सांगती ती वेळी, एक पक्षी आला महाबळी, आम्ही देखोन तत्काळी, भिवून या पळालो. अरे डोंगरासारखा तो पक्षी, त्याला बघून आम्ही भ्याभ्यानं माघारी आलो, पळत आलो. गडिया सहित सावळा, बक पावया धाविन्नला. म्हणजे गोपाळा बरोबर कृष्ण भगवान त्या बगळ्याला पाण्यासाठी निघाले. तो बैसला शे बगळा, वाटे न जवळे ताचे दृष्टी. गडिया सहित सावळा, बका पावया धाविन्नला. तो बैसला शे बगळा, वाटे न जाय कोणाच्या. गुपचूप असा तो बगळा बसलो तो टपून, की कधी कृष्ण भगवान येत आहेत, कधी गोपाळ येत आहेत. जैसा वैर्याचा आदर, वरी वरीचा ओघा उपचार, तैशी क्षमा धरुणी असुर, उगाच तिरी बैसला. बघा, जे आपले वैरी असतील, कोणी वैरी असो, तो आपल्याला मारण्यासाठी टपून बसला असतो, पण तो तसा दाखवत नाही. आपल्या घरी सुद्धा येईल, गोड गोड बोलल, पण तो तेपलं खरं रूप दाखवत नाही. त्याप्रमाणे कृष्ण जवळ येताची दृष्टे, असंभाव्य पसरली चंचुपुटे. आणि कृष्ण जवळ येताच अनेक चोचा निर्माण केल्या त्याने स्वतःच्या ताकदीवर. उचलून कृष्ण गिळला नेटे, आणि कृष्णाला उचलला आणि गिळून टाकलं. क्षण मात्र न लगता समय, बके गिळला घन निळ, भोते आकांत करीती गोपाळ, एक पिडती वक्ष हा स्थळ. आणि गोपाळ मोठमोठे रडा लागले, ओरडायला लागले. कोणी छाती पडून घेतोय, कोणी डोक्याला मारून घेतोय. जैसा प्रळय काळ ओढवला, ज्याप्रमाणे पृथ्वीवर प्रलय यावा त्याप्रमाणे गोपाळांना ते भासू लागलं. म्हणती विसाव्या ऋषिकेशी, म्हणजे आम्हाला आमचा मित्र, आम्हाला मदत करणारा मित्र हा कसा काय ह्याला घेऊन टाकला. काय सांगावे तुझे मातेशी, का उपेक्षिले आम्हाशी, परमवेद का गोविंदा. आता म्हणले जायला यशोदा मातेला काय सांगायचं आपण, नंदराजाला काय सांगायचं, तिला काय वाटल, केवढा शोक करील. बकासुरे गिळला सावळा, परी अंतरी जाळी ते वेळा. बकासुरानं त्या बगळ्याच्या रूपात कृष्णा तर गिळून टाकलं, पण नंतर काय झालं. जैशा प्रयाग्नीच्या ज्वाळा, पोळे गळा त्याची रीती. आणि भगवंताने आत अग्निरूप धारण केलं. जैसा लोह गोळा तप्ता रक्त, जिकडे पडे तिकडे जाळीत, तैसे बकासुराशी होत, उघडून टाकीत कृष्णाशे. बघा, पोटात धोका लागल्यावर कसा माणूस इकडून तिकडून पडतो, लोटांगण घेतो, त्याप्रमाणे कृष्णाने आत विस्ताराचं रूप धारण केल्याबरोबर तो इकडून तिकडं लोळा लागला जमिनीवरती. बाहेर येताची मुरारी, आपुले सामर्थ्य प्रकट करी, दोन्ही चंचुपुटे ते वसरी, दरी स्वकरी कमलावर. आणि त्याची वरची चोच आणि खालची चोच दोन्ही हाताने दोन चोची धरल्या आणि काय केलं. परम बळी यादवेंद्र, उभाची चिरला बकासुर. आणि दोन्ही चोच्या हातात धरून, दोन हातात दोन चोची धरून त्याला उभा चिरून टाकला आहे. त्रिविष्टपा वर्षती सुमन भार, विजयी श्रीधर सर्वदा. आणि ह्या आकाशातून
देव लोकांनी पाहिलं आणि फुलांचा पुष्पांचा वर्षाव केला. आणि काय म्हणतायत, कंसाशी समाचार कळला, सवेची अरिष्टासूर पाठविला. बकासूर मेला की लगेच दुसरा कोणता दुसरा अरिष्टासूर पाठवला लगेच. तो शक्तिरूपे धावला, विशाळ मुख पसरुनिया. आणि तो दैत्य फार मोठा, आकाश एवढं मोठं भयान असं तोंड उघडून तो त्यांच्या अंगावर धावून आला. भयभीत गोपाळ होती, हरीस म्हणती आली महाशक्ती. अरे म्हणले गोपाळ, अरे म्हणले कृष्ण भगवंता, तो बघ मोठी शक्ती आली आपल्याकडे. गोप चळचळा कापती, मग यदुपती काय करी. आणि ते कापायला लागले थरथर. त्यावेळी कृष्ण भगवान काय करतात ते पहा. अवलोकिता उर्धव पंथे, तो महाशक्ती प्रगटली तेथे. ती योगमाया जगन्नाथे, आपल्या अंगीची प्रकटविली. त्यावेळी कृष्ण भगवंताने योगमाया, आपली स्वतःची योगमाया आपल्या ताकदीवर प्रगट केली. जे ब्रह्मादिका नये ठाया, जे ब्रह्मादिकानं सुद्धा जमत नाही. पूर्वी कंस गेला आपटावया, तव ती गेली निष्ठोनिया. आणि पाठीमागा बघा, ज्यावेळी कृष्णाला गोकुळात ठेवलं आणि गोकुळातून ज्या मुलीला नंदराजा घेऊन गेले आणि देव घेऊन झोपवली, त्या मुली ज्यावेळी तिच्या मुलांना मारण्यासाठी कंस तिच्या त्या ह्याच्यामध्ये आले, कशामध्ये, जेलमध्ये आले, त्या तुरुंगामध्ये आले, त्यावेळी त्यांनी त्या मुलीला उचलले, गर्ग फिरवले आणि आपटणार. तेवढ्यात ती मुलगी आकाशामध्ये निसटून गेली आणि तिने त्याच वेळी आकाशाने केली. अरे हे मूर्खा म्हणले, ज्याला तो मारण्यासाठी एवढा धरपडतोयस तो गोकुळामध्ये नांदतोय. मी तर आदिमाया योगमाया शक्ती आहे, आदिमाया शक्ती आहे. त्या महामायेने तिची क्षणी कपट शक्ती गेली मुख पसरवणी. आणि त्यानं सोडलेली ती महान कपट शक्ती हे योगमायेने गिळून टाकली. मागुती गुप्त झाली गगनी, कृष्ण इच्छे करून या. आणि कृष्णाच्या सांगण्याप्रमाणे त्या आकाशामध्ये गुप्त झाली. गडी कौतुक पाहती, म्हणते अगाध माया तुझी ही श्रीपती. तू पाठीराखा निश्चिती, भय कल्पांती नाही आम्हा. म्हणले तुझ्यासारखा भगवंत आमच्या पाठशी उभा असल्यावर आम्हाला कसलीही भीती नाही. कागा सुर म्हणे कंसाते, मज मृत्यू वीरभद्राचे हस्ते. तो काशी येईल इथी, मी कृष्णा ते मारीन. दुसरा कागा म्हणून कोण आहे ते म्हणे, आता मी जातो. कागासूर काय म्हणतो, मी जातो, मला मृत्यू कोणाच्या हातून आहे, तर वीरभद्राच्या हातून आहे. म्हणजे जो शंकराचा मुलगा आहे त्याच्या हातून मला मृत्यू आहे, त्यामुळं माझा कधी हातून मृत्यू होणार नाही. कागासुर निघाला वेगी, दुर्निया देखिला रंगे. लांबून कृष्णाला पाहिलं, कोण त्याचा मृत्यू भक्त भवभंगे. अंतरी तेव्हा अवलोकिला, आणि कृष्ण अंतर्यामी लगेच ओळखलं त्याला कोणापासून मृत्यू आहे. करिता वीरभद्राचे स्मरण, अकस्मात प्रगटला येऊन. करुणीसे हरीशी नमन, दैत्यावरी धाविन्नला. आणि लगेच श्रीकृष्णाने वीरभद्रा स्मरण केलं शंकराच्या मुलाचं. आणि वीरभद्र एखादी प्रगट झाले आणि म्हणले, जा ह्याला मारून टाक. कागासुराचे शिर कमळ, वीरभद्रे छेदिले तत्काळ. कृष्णाशी सवोनी निराळ, मार्गे गेला ते धवा. आणि कृष्णाला नमस्कार करून, त्यांचं स्मरण करून, नामस्मरण करून हा वीरभद्र आपल्या ठिकाणी निघून गेले कैलासावरती. भुंकत हिंडे काननी, कृष्णे तो पायी धरोनी. आपटिला क्षणार्धे, तोही झाला गत प्राण. तो खगासुराला धावून, जैसा पतंग देखोनी अग्न. उडी प्राणांती, पसरून या विशाळ मुख. दावे जगन्नाथा सन्मुख. आणि हा दैत्य आला आणि कृष्णा पुढं स्वतःचं तोंड उघडून उभा राहिला. कृष्णे आपटोनी तुनी हा शंक, मृत्यूपुराशी पाठविला.
तलैम लयम लोके धाडला. विठ्यासूर त्या पाठी, विठ्यासूर नावाचा नंतर दैत्य आला. धावताला उठा उठी, माया लागवी जगजेठी, धावे पुढे ते दवा. आणि त्या दैत्याला बघून कृष्णाने लीला करायला सुरुवात केली आणि त्याच्या समोरच धावत गेली. आणि काय झालं, उभा चिरला विठ्यासूर, तोही पाहुणी गेला मृत्यूनगर. केला सर्व दैत्यांचा सहार, कंसासुर चडफडी. आणि त्याच्यानुसार तडफड झाली कोणाची, कंसराजाची. स्वहस्ते पिटी वक्षास्थळ, स्वतः छाती बळवून घेऊ लागला. म्हणे राज्य बुडाले सकळ, भर वशाचे वीर सबळ, गेले टाकुनी मज लागी. ज्या ज्या वीरावरने माझा भरोसा होता ते सगळे मरून गेले, आता काय करू. म्हणे माझे दृष्टी पडता वैरी, तरी मी त्याशी वदितो क्षणा भीतरी. मग बुद्धी कांतरी, आठवली असुरेंद्रे. घागऱ्यानी कोहळे, कंशी गोकुळा पाठविले. घटा माझी कुष्मांड सगळे, घालून या पाठवावे. हजारो, आपण ज्याला मटका म्हणतो, असे हजारो मटके कुठं पाठवले, गोकुळामध्ये पाठवले. की हे सगळे दह्या दुधानं भरून पाठवा. आणि शिकतेचे वेटे वळून हाते, तेही पाठवा त्याचे सांगा ते. हे जरी कोडे नुगवे तुम्हा ते, तरी रामकृष्ण ते धाडीजे. आणि जर जेवढं तुमच्याकडं दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, सगळं पाठवा. आणि तेही शिंके बनवून त्यामध्ये पाठवा, नाही तर तुमचं काय खरं नाही. मग मला माझ्या हवाले रामकृष्णाला करा. नाही तरी गोकुळ सकळ, निर्दाळीन मी कंस काळ. म्हणून दोघे दैत्य सबळ, पाठविले व्रजाते. असं म्हणून ह्या दोघांना पाठवलं. दूत धाविनले त्वरित, नंदाजवळ आले अकस्मात. म्हणती तुम्हावरी कोपलाशे मथुरानाथ, कोडे समस्त उगवा हे. म्हणले तुमच्यावर जाम रागावला आहे कंसराजा, तर हे काय लिहून मला दिलंय ह्याचं कोडं तुम्ही सोडवा. तुम्हाशी ना उगवे जरी वेळी, तरी पाठवावे राम वनमाळी. आणि तुम्हाला हे कोड उलगडत नसेल तर राम वनमाळी म्हणजे बलराम कृष्णाला पाठवा. नाही तरी मराल सकळी, कंसास्ते करून या. नाहीतर तुम्ही सगळे प्राणाला मुकणार त्याच्या हातून. तुम्ही गोरस पिवणी झाले ती मस्त, पण तुम्हाशी जवळ्याला मृत्यू. म्हणे तुम्ही दूध पिऊन, दही खाऊन, लोणी खाऊन तुम्ही मस्त झालाय म्हणले, बमचिंग झालाय तुम्ही. पण आता तुमचा मृत्यू जवळ आला आहे. परी तुम्हाशी जवळ आला मृत्यू, गवळू भ्याले समस्त. म्हणत्यानर्थ उडवला, गवळी वृंदावनी राहिले होते. ते पडते आले गोकुळातील, तो हे विघ्नावचिते. पुढे वाढून ठेविले. हसत मुखानं उड्या मारता आले गोकुळामध्ये आले, तर त्यांच्या पुढे हे विघ्न वाढून ठेवलेलं. कंसदूत राहविले ते वेळी, एकांती बैसले सकळ गवळी. एक म्हणती लपवा वनमाळे, कोठे तरी नेऊन या. अरे म्हणते बलरामाला आणि कृष्णाला दडवून ठेवा कोणीतरी. एक म्हणते रामकृष्ण बरवे, परराजा माझी पळवावे. नंदादी गवळी यागवे, चिंताग्नीने आहाळले. कोणी म्हणते दुसऱ्या गावी नेऊन ह्यांना सोडा, कोणी म्हणते यांना लपवून ठेवा. आणि हे खरी नंदराजाला ह्याची काळजी लागून राहिली. चिंता आणि चिता दोन्ही समानची पाहता, असो ऐशे हरीने देखता. नंदा प्रती बोलतसे. कृष्ण भगवान विचार करू लागले. वडील तर चिंतेने ग्रासून गेले. चिंता आणि चिता ही एकच असते. आता आपण विचारावं वडिलांना, काय झाला समाचार, का चिंताग्रस्त समग्र. नंद म्हणे कंस दुराचार, अपाय चिंतितो तुम्हासी. म्हणले ह्या ह्या कंसराजाने इकडं वादग्रस्त 2 माणसं पाठवलीत आणि आपलं सांगितले की तुमच्या गावामध्ये जेवढं दूध दही लोणी असं तेवढं पाठवा आणि शिंकाळी करून पाठवा.
सांगितले सकळ वर्तमान गदगदासे जगत जीवन म्हणे हे कोड्या आताची उगविन उठा भोजन करा तुम्ही. म्हणले काय मी आता तुम्ही सगळे वडार सांगितलं अहो बिलकुल भेऊ नका मी आहे ना मी आत्ताच म्हणली लीला करतो माझी. मग बोले बळी भद्र पडत्या आकाशा देऊ धीर तेथे मशक काय कंसासुर करू सहा रक्षण मात्रे. अहो म्हणले आकाश कोसळलं तर त्याला आम्ही वरच्यावर धरून उभं राहू तुम्ही नका काळजी करू. कौतुक केले गोपाळे जवळी घेतले घट कोहळे क्षण मात्रे सूक्ष्म केले घटी घातले ते क्षणी मागोत्यात झाले स्थूल भूधरे वाळवा नेली तत्काळ चपरात्वे वेटी सबळ वळोनिया टाकिल्या वाळूचे दोर जे वळिले घटा भुवते ते गुंडाळिले नंदादी गवळी तटस्थ झाले नवल दाविले अद्भुत. बघा माणसं ताकती वा त्या जे हे असतात ना आपल्या क्षेत्राकडनं ओढ्याला ती ताकदीची बेटा असते ती आणि त्याचा वाघ तयार होतो आणि मग त्याची रशी ओढली जाते. पण इथं वाळूचे दोर जे वळिले म्हणजे जे वड्याच्या काळात ते कंजाळ असतं का कंजाळ त्या कंजाळाच्या ह्याने दोर वळून घेतले जे जाड जाड गवतासारखं असतं. घटा भुवते ते गुंडाळिले नंदादी गवळी तटस्थ झाले नवल दाविले अद्भुत तो अघटित घडवी हरी उदकावरी धरिली धरित्री पंचभूताशी मैत्री. आणि त्या टायमाला कृष्ण भगवंताने ही गोकुळ नगरी अशी आधांतरी पाण्यावरती धरली. परस्परे चालवी जो असो कंसदुताशी नंद बोले म्हणे कोडे तुमचे उगवले. म्हणले आता तुमचं कोडं सुटलं नका काळजी करू. हेवनी जा रे वैले कंसा लागी दाखवावया दूत म्हणते तुम्हा ते बोलाविले मथुरानाथे तो कोपाला बळीभद्रा ते म्हणे दुता ते मारी नवी. दूत भयभीत जाहले नंदाशी काकुळती आले आम्हाशी सोडवी विळी जातो वैले मथुरेशी. आणि ते दोघं म्हणू लागले आम्हाला मारहाण करू नका आमचा काय दोष आहे तुम्ही काय करायचे कंसाला करा आम्हाला सोडून द्या. कोडे घेऊन या दूत गेले मथुरेशी पळत नंदे बळीभद्र केला शांत म्हणे या ते न मारावे. आणि कोडे घेऊन पळत पळत मथुरेला गेले आणि नंदराजाने आणि बळीभद्र म्हणजे साक्षात आपला बलराम ह्यांना सांगितलं हे दोघांनी सांगितलं की ह्यांना तुम्ही नका मारू. कृष्णे मोठे अरिष्ट टळले वज्रवासी सर्वानंदले कंसाजवळी दूत आले कोड निवडले सांगती. कृष्णे कोहळे घातले घटी बळीभद्रे उळिल्या वेटी ऐकता कंसाचे पोटी भयभूत संचरले. असो या उपरी के दिवशी उष्णकाळी ऋषिकेशी. एके दिवशी असंच बसले होते आणि बसता कंसाचा विषय निघाला आणि उंतर मिळून पडले डोक्यावरती सूर्य आलाय आणि ह्यांचे हे दोघं जण बोलत बसले. मध्यानाशी तृणे वाळली समस्त गोवर्धन पर्वताचे शिरी गाई चारीत मुरारी कंसे जाणो निते अवसरी. आणि गोवर्धन पर्वतावर गया चारतायत वासरना चारतायत हे गवळी लोक असं बघून काय केलं दूत धाडले सवेगा चौकळे कची वेळा पेटविल्या अग्नी ज्वाळा 9 लक्ष गोपाळ मेळा सापडला हरी सहित. आणि कंसराजानं असे काय दूत पाठवले की त्यांनी चारी बाजूनं तो डोंगर पर्वत पेटवून दिला.
नाना दिजांच्या जाती आळोनी अग्नी माझी पडती. आणि तेवढ्या मोठ्या पर्वतावर जेवढं काय वाळलं गवत होतं, वाळली झाडं होती, सगळे धडा 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 जळायला लागली. आळोनी अग्नी माझी पडती, गोपाळ चौकडोनी धावती, मिळाले श्रीपती भोवती. अनिवार देखोनी ज्वाळा, गाय धावती हरी जवळा. ती भयंकर मोठी आग बघून गायी सुद्धा हंबरडा फोडीत कृष्णाजवळ येऊन थांबल्या. गोपा क्रंदती ते वेळा, बहु वर्तला प्रलय काळ. आणि गोपाळ एकमेकाला बोलू लागले की आता पुन्हा प्रलय काळ आला. गोप धावून हरिवरी पडती, निजांगा खाली कृष्णा झाकिती, गायीवरी माना टाकिती, आळे लयदपती म्हणून या. आणि गोपाळ लोक गायी आपापलं मुख दडवू लागल्या कृष्णाच्या आड उभे राहून. गोप धावून हरिवरी पडती, निजांगा खाली कृष्ण झाकिती, गायीवरी माना टाकिती, आळेले यदुपती म्हणून या. तरी कृष्ण आमचा घामीन आमुचे देह जाओ तजळोनी, परिवाचो हा चक्रपाणी, जवळी जाळी ता लागणी, करुणा नव पाहतसे. म्हणले आम्ही मेलो सगळे जळून तरी चालेल, पण आमचा हा चक्रधारी मेला नाही पाहिजे. गोपाळ आक्रोशी रडती, आम्हा सापडला की श्रीपती, मनमोहक वेधक मूर्ती, पुन्हा दृष्टी पडेना. आणि असा हा आमचा चक्रधारीला जर काय झालं तर पुन्हा आम्ही ह्याला कुठं पाहणार, कसं पाहणार. निर्वाणीची जी का भक्त, जाणून या इंदिराकांत, नाभी नाभी ऐशे म्हणत, नेत्र समस्त झाकारे. आणि भगवंतांनी सांगितलं अरे नाभी नाभी म्हणा आणि सगळेजण आपापले डोळे झाका. ऐकताचे हरीचे वचन, समस्ती झाकले तेव्हा नयन, विशाळ मुख पसरून गिळ लागणी ते वेळा. आणि सगळ्या डोळे झाकायला लावले आणि कृष्ण भगवंताने विशाळ आकाश एवढं मुख निर्माण केलं आणि सगळा अग्नी गिळून टाकला. गोपाळ उघडती नेत्र, तो जात वेदन दिशे अनुमात्र. गोपाळाने आणि गायी डोळे उघडल्याबरोबर समोर सगळं चांगलं आहे, सगळं व्यवस्थित, कुठंच काय झालेलं दिसलं नाही. ब्रह्मानंद झाला थोर, नाचती निर्भर सवंगडे. आणि गोपाळ लोक नाचू लागले मोठ्या आनंदानं, उड्या मारू लागले. मोरी पावे घुमरी. आणि कृष्णांनी बासरी वाजवायला सुरुवात केली आणि ह्याने मृदुंग वाजायला सुरुवात केला. आणि सगळ्यांनी असे गोल कड करून घुमरी सुरू केली, नाचायला झुपी केली. कुसरी गोपाळ गाती नाना, परी हरिलीला पार. आणि ह्यांचे गायन सुरू झाल्याबरोबर हरीने लीला केली. वृंदारक सुमणांचा भार, हरिवरी वर्षती अपार, झाला एकची जय जयकार, सुख थोर न वर्णवे. आणि अशा परिस्थितीमध्ये एकतर गोपाळांना आनंद, एकतर गोल येणा त्याने पकडला आणि नाचायला लागले, गाणे म्हणायला लागले आणि बासरी वाजायला लागले. आणि त्याचबरोबर मृदुंग ढोल ताशे सर्व वाजू लागलं. आणि तेवढ्यात आकाशातून देवलोकाने फुलांची पुष्पवर्षाव केला. देव करती म्हणे असाशी, कधी हरी वदील कंसाशी, सुखी होतील समस्त ऋषी. आणि देव आकाशातून म्हणतायत हा कृष्ण भगवान, हा वैकुंठनाथ कधी त्या कंसाला मारेल आणि संकटातून सगळ्यांना मुक्त करील. असो गोकुळ्याला गोपाळ, हर्षभरित गोपी सकळ, आरत्या घेऊन घननिळा, पाहू येती सामोऱ्या. आणि तेवढ्यामध्ये जेवढ्या गवळण होत्या तेवढ्या हातामध्ये आरतीचं ताट घेऊन कृष्णा समोर आल्या. श्रीकृष्ण केवळ वासरमणी. श्रीकृष्ण साक्षात कोण आहे? साक्षात कोटी सूर्याचा तेज असणारा परमात्मा परब्रह्म कृष्ण वैकुंठात आहेत. केवळ वासर म्हणे देखता गोपी, विकसल्या कमळिनी, श्रीकृष्ण शशांक देखोनी, गोपी चकोरी जाहल्या. की घननीळ मेघ केवळ, गोपीच्यात की सकळ, की श्रीकृष्ण सुहास निलोत्पल,
गोपी ब्रह्मरी वेदल्या. ज्याप्रमाणे चेतक पक्षी आकाशामधून कधी पाऊस पडेल याची वाट पाहतो, का तर ढगांचा रंग आणि त्या चेतक पक्षाचा रंग सारखाच असतो. त्याप्रमाणे कृष्ण दिसल्याबरोबर ह्या गवळींना आनंद झाला. आणि हरी विजय ग्रंथ क्षेत्र साहित्य रसे पिकले अपार. हा नाना दृष्टांत नागर कणशे हीच सगन पै. आणि काय सांगितलं, हा हरीचा विजय, हरिकथा फार मोठी आहे. आकाश आहे एवढी मोठी हरिकथा आहे, ह्याचा अंत नाही, हा अनंत आहे. हे पिक समस्त लागे हाता, ऐसा उपाय काय आता. तरी आवडीच्या डोळ्या समजता, सावध सर्वदा बैसावे. म्हणून ऐकणाऱ्याने आणि वाचणाऱ्याने आणि समजून सांगणाऱ्याने आणि समजून घेणाऱ्याने सर्वांनी सावध राहिलं पाहिजे, हरिस्मरण केलं पाहिजे. भक्तीचा पांगोरा वाजवणी, कुतर्क पाखरे टाका उडवणी. तरीच धान्य समळी होणी, हाताला गेल सर्वई. ज्याप्रमाणे आपल्या शेतामध्ये ज्वारी असते, बाजरी असते आणि आपण पाखरापासून त्या शेताची राखण करतो, त्याप्रमाणे आपण वाईट विचार सोडून चांगले विचार मनामध्ये धरून आपण हरीची सेवा केली पाहिजे. ब्रह्मानंद यतिराज जो ज्ञानार्क तेज पुंज, श्रीधर तयाचे चरणज सेविता सहज संतुष्ट. तुम्ही कसे त्यांचं स्मरण करा, पण स्मरण करा, परमेश्वराला आवाज द्या, हाक मारा, सांज सकाळी त्यांचं नामस्मरण करा, म्हणजे परमेश्वराची कृपा आपल्यावर कायमस्वरूपी राहील. इति श्री हरी विजय ग्रंथ समस्त हरिवंश भागवत संत जन परिसोत पंडित चतुर्दशाध्याय गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. राम कृष्ण हरी जय जय. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय. राम कृष्ण हरी.